नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. ऑनलाईन औषध विक्री तसेच GSR नियमाविरोधात 20 मे रोजी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आले असल्याची माहिती सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली. नमस्कार, मी सागर पाटील, सातारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष. सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेस एक आवाहन करू इच्छितो. येत्या 20 मे रोजी बुधवारी आम्ही अखिल भारतीय जे औषध विक्रेता संघ आहे त्यांनी जो बंद पुकारला आहे त्यामध्ये जिल्ह्याच्या तमाम 3200+ रिटेल होलसेलर लोक आम्ही या बंदमध्ये सहभागी होत आहे. मित्रो, हा बंद जो आहे तो खास करून ऑनलाईनच्या विरोधामध्ये आहे, ज्यामध्ये जे GSR 220 आणि GSR 817 हे सरकारनं जे पास केलेले आहे त्या 2 GSR पाठीमागे घेण्यासंदर्भातला आहे आणि कॉर्पोरेटमध्ये जे दिला जाणारा डीप डिस्काउंट आहे या विषयामध्ये दिलेला आहे. खऱ्या अर्थानं ह्यामध्ये जी तरुण पिढी जी मध्ये वाढती व्यसनाधीनता हे मोठा चिंताजनक विषय आपल्यामध्ये आहे. आज ज्या पद्धतीनं ऑनलाईनमध्ये औषधांची डिलिव्हरी केली जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारे फार्मसीचा रोल हा तिथं होताना दिसत नाही. या देशामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 त्याचं इम्प्लिमेंटेशन 1945 पासून झालं आणि यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की कुठल्याही प्रकारे औषधाची विक्री ही फार्मासिस्टच्या प्रेझेन्समध्ये झाली पाहिजे. मात्र या ऑनलाईनच्या काळामध्ये कुठेही फार्मासिस्टचा रोल हा अधोरेखित झालेला नाही. दुसरी गोष्ट, कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस देण्याबद्दल गव्हर्नमेंटनं जे GR पास केला होता त्यामध्ये खऱ्या अर्थानं जर का बघायला गेलं तर पाश्चिमात्य देशामध्ये असतील किंवा आपल्यापेक्षा सुसंस्कृत किंवा पुढारलेले देश आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ई फार्मसीची मान्यता त्या देशामध्ये नाही आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्देश असताना देखील आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये राजरोसपणे ही औषध विक्री ही बेकायदेशीरपणे चालू आहे आणि याच उद्देशाचा मुख्य कारण म्हणून आम्ही हा 24 तासाचा बंद पुकारलेला आहे. यामध्ये मी सर्व समाजातल्या रुग्णांना एक आवाहन करू इच्छितो की आम्हाला कुठल्याही रुग्णाला वेठीस धरायचं नाही आहे किंवा कुठल्याही समाजातल्या बांधवाला वेठीस धरायचं नाही आहे. आपण 19च्या रात्री 12 वाजल्यापासून 20च्या रात्री 12पर्यंत आपला 24 तासाचा एक दिवसीय बंद आपण घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला अत्यावश्यक असणारी जी सेवा आहे किंबहुना अत्यावश्यक लागणारे औषध असतील ते आम्ही FDAच्या माध्यमातून आपणास तिथल्या संपर्काचा नंबर आपणासपर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला तात्काळ लागणारी जी काही औषधं असतील तर तिथं ती देण्याची व्यवस्था, पर्यायी व्यवस्था जिल्हा संघटनेनं तालुका संघटनेनं आमच्या उभारलेली आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या तालुक्याचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा FDAचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला होणारी गैरसोय टाळावी या निमित्तानं मी आपणास एक आवाहन करू इच्छितो. मित्रो, या बंदमध्ये आपण हा बंद केवळ केमिस्टच्या कुठल्याही फायद्यासाठी नाही पण एक समाजामध्ये जी अर्थव्यवस्था पॅरलल 2 नंबरची जी चालवली जाते किंवा 2 नंबरची औषध वितरण प्रणाली जी चालवली जाते त्या प्रणालीला आपला हा खास करून विरोध आहे. नक्कीच आपण या आमच्या बंदमध्ये सर्वजण सहभागी होऊन आम्हाला पाठबळ द्यावा आणि राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारपर्यंत ही आमची मागणी किंवा ह्या होणाऱ्या सप्लाय चेनमधून होणारा जो त्रास आहे त्याची नोंद राज्यकर्त्यांना मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपणास जी काही गैरसोय होणार आहे त्याबद्दल पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र आपण 19 पूर्वी आणि 21 नंतर आम्ही रुटीनली आपल्या सेवेसाठी हजर आहोत एवढंच मी या निमित्तानं आपणाला आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय केमिस्ट.